Good morning to all. Yesterday we have completed the structure of DNA and some numericals or the objectives which are based upon mainly the Chargaff rule and the dimensions of the DNA. Okay, now today we will discuss about the another type of nucleic acid that will RNA. बेसिक किंवा याचे जे फंडामेंटल्स टॉपिक आहे रिलेटेड टू द न्यूक्लिक ऍसिड ते आपण डिटेलमध्ये बघितलेच ऑलरेडी है ना. केमिकल कंपोजिशन ऑफ न्यूक्लिक ऍसिड याच्यामध्ये डीएनए ऍज वेल एज आरएनए या दोघांचेही कंपोजिशन त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर कसं असेल याचे बेसिक सर्व गोष्टी आपण ऑलरेडी बघितल्या आहेत. पण तरी न्यूक्लिक ऍसिड बद्दल तुम्हाला एक क्वेश्चन हमखास राहतो, त्याच्यामुळे आपण आरएनए ला आणखी डिटेलमध्ये सुद्धा स्टडी करूया. ओके, सो लेट्स स्टार्ट आरएनए. In the introduction, what is actually RNA? It is the ribonucleic acid. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला त्याचं कंपोजिशन लिहायचं असेल तर ऍज डीएनए अँड आरएनए बोथ आर मेड अप ऑफ न्यूक्लिओटाइड्स. कारण न्यूक्लिक ऍसिड काय झाला, इट इज द पॉलिमर अँड एव्हरी पॉलिमर इज मेड अप ऑफ मोनोमर. जसा कार्बोहायड्रेट मध्ये शुगर किंवा सॅकॅराइड असतात, प्रोटीन दे आर मेड अप ऑफ द अमिनो ऍसिड्स. इन द सिमिलर वे न्यूक्लिक ऍसिड्स आर मेड अप ऑफ न्यूक्लिओटाइड. मग डीएनए मध्ये जर डीएनए न्यूक्लिओटाइड आहेत तर आरएनए शुड कंटेन द आरएनए न्यूक्लिओटाइड. ओके, सो आरएनए इट इज मेड अप ऑफ आरएनए nucleotides, or these are called as ribonucleotides. ओके, आता एक सिंगल आरएनए न्यूक्लिओटाइड मध्ये काय काय प्रेझेंट होईल. बेसिक आपण पाहतो की न्यूक्लिओटाइड म्हटला एव्हरी न्यूक्लिओटाइड it is the chemical combination of three components. कोणकोणते असतात तीन कंपोनंट? दॅट इज शुगर प्लस एन प्लस फॉस्फेट. आता या ठिकाणी आपल्याला चेंजेस करावे लागतील. शुगर असेल तर कोणती शुगर आहे, नायट्रोजन बेसेस आहेत तर नायट्रोजन बेस कोणते, आणि फॉस्फेट हा कॉमन राहतो. तर या ठिकाणी आपण लिहू शकतो अ सिंगल रायबो न्यूक्लिओटाइड इज मेड अप ऑफ, दिस इज मेड अप ऑफ three component, that is ribose sugar. बरोबर आहे. डीएनए असता तर आपण त्याला डीऑक्सीरायबोज शुगर म्हटलं होतं. आरएनए म्हणून त्याला रायबोज शुगर. सेकंड कंपोनेंट इज नायट्रोजन बेस अँड थर्ड वन इज फॉस्फेट. नायट्रोजन बेस कोणकोणते असतात तर इन आरएनए देर आर ॲडिनाइन, युरासिल, सायटोसिन अँड ग्वानिन. म्हणजे हा जो कंपोनंट आहे युरासिल हा लक्षात ठेवायचा आहे, बिकॉज इन केस ऑफ आरएनए युरासिल सबस्टिट्यूट्स द थायमिन इन डीएनए. म्हणजे डीएनए मध्ये जो थायमिन आहे त्याच्याऐवजी आरएनए मध्ये कोणता बेस राहील, युरासिल. लक्षात ठेवायचं आहे. आपण प्युरिन पिरिमिडिनचं कॉम्बिनेशन बघितलं होतं, तर अशा टाईपचे 4 एन बेसेस आरएनए मध्ये राहतील अँड लास्ट कंपोनंट विल बी द फॉस्फेट ग्रुप. आता या केमिकल कंपोजिशनच्या आधारावर जर आपण असं डिसाईड केलं की हाऊ टू ड्रॉ द मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ सिंगल रायबो न्यूक्लिओटाइड. एक सिंगल न्यूक्लिओटाइड जर तुम्हाला ड्रॉ करायचा असेल तर तो कसा असेल, तर इट विल लाईक दिस. पेंटोज शुगर ड्रॉ करतो आपण, बरोबर. त्याच्यानंतर टू दी फर्स्ट कार्बन देर इज नायट्रोजन बेस, मग सपोज इट इज ॲडिनाइन, किंवा तुम्ही असंही म्हटलं तर चालेल एन बेस, और इन ब्रॅकेट ए यू सी जी. आणि फिफ्थ कार्बनला काय अटॅच असतं, देर इज अ
phosphate. So this will be your structure of single ribonucleotide. ठीक आहे. तर आता लक्षात ठेवा काही आरएनएच्या महत्वाच्या प्रॉपर्टीज. आरएनए इट इज द रायबोन्यूक्लिक ऍसिड. डीएनए सोबत जर कंपॅरिझन केलं तर आरएनए इट इज सिंगल स्ट्रँडेड मॉलिक्यूल. आता याची सिंगल स्ट्रँड कशी असतं, त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर कसं आहे ते आपण ड्रॉ करणारच आहोत. पण बेसिक काही आरएनएच्या प्रॉपर्टीज. इट इज मोस्टली सिंगल स्ट्रँडेड बट इट शोज फोल्डिंग अपॉन इटसेल्फ. जेव्हा आपण आरएनएचे टाईप स्टडी करू, त्याच्यामध्ये टाईप असतात एमआरएनए, आरआरएनए, टीआरएनए, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आरएनएचं म्हणजे टोटल आरएनए पैकी एखादा आरएनए किती पर्सेंटेजमध्ये प्रेझेंट राहतो. प्रत्येकाची एक स्वतःची क्वांटिटी असते विद इन द सेल. मग एखादा लॉंग आरएनए पण त्याला सपोज एखाद्या शॉर्ट डिस्टन्समध्ये राहायचं असेल, जसं आपण पाहिलं होतं डीएनए. डीएनए कुठं प्रेझेंट राहतो विद इन द शॉर्ट न्यूक्लियस. कसा राहत असेल, द डीएनए अंडरगो पॅकेजिंग, इट अंडरगो फोल्डिंग अपॉन इटसेल्फ. मग तसं आरएनएचं सुद्धा राहते. ऍक्च्युली आरएनए हा सिंगल स्ट्रँडेड मॉलिक्यूल राहील है ना. जसं आपण डीएनए मध्ये डॅश पाहिले होते, 5' एंड 3' एंड, असे याच्यामध्ये 2च एंड आहेत. नो प्रॉब्लेम. बट ऍट सर्टन पार्ट द आरएनए बिकम फोल्डेड अपॉन इटसेल्फ. म्हणजे काही ठिकाणी ज्या ठिकाणी फोल्डिंग होईल त्या ठिकाणी आरएनए हा डबल स्टँडर्ड असेल. लक्षात येत आहे का. आता सपोज मला आरएनए ड्रॉ करायचा आहे, दिस इज द आरएनए. पण समजा इथं फोल्डिंग तयार झाली, तर या ठिकाणी आरएनए हा झाला डबल स्टँडर्ड, परत सिंगल स्टँडर्ड, परत या ठिकाणी फोल्डिंग झाली. तर अशा पद्धतीने कम्प्लीट आरएनए हा सिंगल स्टँडर्ड आहे. हा समजा त्याचा 5' एंड असेल, हा समजा त्याचा 3' एंड आहे. हे आपण डायग्राम ड्रॉ करणारच ऑलरेडी. पण ज्या ठिकाणी आरएनएची फोल्डिंग होईल तर त्याला तुम्ही लूप कन्सिडर करू शकता किंवा इट इज कॉल्ड ॲज अ डबल स्ट्रँडेड आरएनए. म्हणजे आरएनए मध्ये दोनही फॉर्म्स राहतात, सिंगल स्ट्रँडेड अँड डबल स्ट्रँडेड. मोस्ट आरएनए जो राहतो तो सिंगल स्ट्रँडेडच राहतो, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आरएनए डू नॉट ऍक्ट एज द जेनेटिक मटेरियल इन ऑलमोस्ट. डीएनए हा ऑलमोस्टली ऑर्गॅनिझम मधलं जेनेटिक मटेरियल असते, म्हणजे डायरेक्टली कॅरीज द जेनेटिक इन्फॉर्मेशन. पण आरएनएचं तसं नाही आहे. आरएनए ऍक्च्युली एक मेसेजचं काम करतो. फक्त काही एक्झाम्पल आहेत व्हायरसचे. प्लांट व्हायरस, इट ऍक्ट ॲज genetic material in some organism like plant viruses. ओके. आणि बाकी सगळे जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल कोणतं असेल, डीएनए अँड डीएनए. ठीक आहे. आपलं उदाहरण घ्या, आपली सेल युकॅरियोटिक सेल असेल, त्याच्यातला जेनेटिक मटेरियल डीएनएच आहे. पण डीएनएच्या ऍडिशन मध्ये आपल्या सेलमध्ये आरएनए सुद्धा आहे. मग ऍडिशनल आहे तर तो जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी नाही करणार, तर तो त्याला सपोर्ट करतो डीएनएला. कसा तो काय ते प्रोटीन सिंथेसिस मध्ये बघूया. सो हियर्स दीज आर द सम प्रॉपर्टीज ऑफ आरएनए. सिंगल स्टँडर्ड मॉलिक्यूल आहे, मेड अप ऑफ द रायबोन्यूक्लियोटाइड्स. त्यानंतर ऍक्ट ॲज जेनेटिक मटेरियल इन प्लांट व्हायरसेस. ठीक आहे. आता आपल्याला जर या आरएनएचं एक मॉलिक्युलर डायग्राम जर ड्रॉ करायची असेल तर ती आपण कशी ड्रॉ करू ते बघूया. स्ट्रक्चर ऑफ आरएनए मॉलिक्यूल. पण आता स्ट्रक्चर मध्ये सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे आरएनए इट इज अ सिंगल स्ट्रँडेड मॉलिक्यूल. आणि जर मला याचं मॉलिक्युलर डायग्राम जर ड्रॉ करायची असेल तर ती आपण कशी ड्रॉ करू. एकदम सोपं आहे. आता कोणतंही स्ट्रँड असेल, डीएनएची असो का आरएनएची, अ स्ट्रँड ऑफ न्यूक्लिक ऍसिड इज नथिंग बट पॉलीन्यूक्लियोटाइड चेन.
ठीक आहे. आणि यालाच आपण म्हणत असतो काय, इट इज द स्ट्रँड ऑफ न्यूक्लिक ऍसिड. आता डीएनए मध्ये आपण 2 स्ट्रँड ड्रॉ केल्या, इथं तुम्हाला आरएनएची एक सिंगल स्ट्रँड ड्रॉ करायची आहे. जसं आपण मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ डीएनए ड्रॉ केलं होतं, त्यातली एक स्ट्रँड ड्रॉ केली का झाला आरएनए तयार. व्हेरी सिंपल. तर सगळ्यात पहिले आपण न्यूक्लियोटाइड्स ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे. दिस इज द पेंटोज शुगर. इथं सुद्धा काय असेल, पेंटोज शुगर. आपण 4 न्यूक्लियोटाइड ड्रॉ करू. हे झाले आता पेंटोज शुगर. त्याच्यानंतर प्रत्येक पेंटोज शुगरच्या फर्स्ट कार्बनला काय असेल, देअर शुड बी द नायट्रोजन बेस. आरएनए मध्ये 4 नायट्रोजन बेस आहेत, ऍडिनाइन, युरासिल, सायटोसिन, ग्वानाइन. तर एक एक एन बेस आपण अटॅच करू. सपोज इथे ऍडिनाइन असेल, इथे युरासिल असेल, इथं सायटोसिन असेल, इथं ग्वानाइन असेल. ठीक आहे. कोणताही राहू शकतो, पण जनरली आरएनए मध्ये जो इनिशियल एन बेस आहे, स्टार्टिंग एन बेस जो आहे, एकतर तो ऍडिनाइन किंवा ग्वानाइन असतो. ठीक आहे. हे आता त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये सगळे टॉपिक येऊन जातात. आता काय आलं, फॉस्फेट ग्रुप. वी नो दॅट फॉस्फेट इज अटॅच टू द 5th कार्बन, सो लाईक दिस. ठीक आहे. आता फॉस्फेट ग्रुप अटॅच कसा असतो पहा. फॉस्फेट ग्रुप जॉइन्स 3rd कार्बन ऑफ 1st न्यूक्लियोटाइड and 5th कार्बन ऑफ 2nd न्यूक्लियोटाइड प्रेझेंट बिलो 1st. पाप तुम्हाला लक्षात येत आहे का जे वाक्य मी बोललो. किंवा असे म्हणू शकता, फॉस्फेट ग्रुप ऑफ 5th कार्बन ऑफ द 2nd न्यूक्लियोटाइड जॉईन टू 3rd कार्बन ऑफ न्यूक्लियोटाइड प्रेझेंट अबोव्ह इट. 2 सक्सेसिव्ह न्यूक्लियोटाइड जर विचार केले किंवा ऍडजेसंट न्यूक्लियोटाइड जर म्हटले, तर त्याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप हा प्रेझेंट कुठे राहतो, एका पेंटोज शुगरच्या 5व्या कार्बनला, तर दुसऱ्याच्या पेंटोज शुगरच्या 3ऱ्या कार्बनला. किती सोपा आहे. इथं जर आपण हा एक कम्प्लीट न्यूक्लियोटाइड कन्सिडर करतोय, दिस वन, मग या न्यूक्लियोटाइड मध्ये 3 गोष्टी असायला पाहिजे, शुगर, एन बेस आणि फॉस्फेट. मग हा फॉस्फेट ऑलरेडी याच्या 5th कार्बनला आहे, मग दुसऱ्या न्यूक्लियोटाइडच्या कोणत्या कार्बनला अटॅच होईल, 3rd कार्बनला. हे काय दिसतेच नाही. तर अशा पद्धतीनं हा फॉस्फेट ग्रुप अटॅच होईल टू फॉर्म द फॉस्फोडायइस्टर बॉन्ड. डीएनए सारखंच आहे, फक्त कंपोजिशन लक्षात घ्या, अँड यू कॅन इझिली कम्पेअर, इझिली डिफरन्शिएट बिटवीन द डीएनए अँड आरएनए. आणि तसंही आपण हा टॉपिक झाला का डिफरन्शिएशन पाहणार आहोत डीएनए आरएनए मधलं. आता हे झालं आपलं बेसिक मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ आरएनए. फिगर इट्स अ मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ आरएनए. ओके. आता काय करू आपण, टेक्स्टबुक मध्ये दिल्याप्रमाणे त्यांनी आरएनएची एक सिंगल स्ट्रँड ड्रॉ केलेली आहे, आणि त्या ठिकाणी या फॉस्फेटला आणि पेंटोज शुगरला थोडं डिटेलमध्ये ड्रॉ केलाय. तर आपण ते ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. पहा आता, परत तेच, दिस कॅन बी ड्रॉ लाईक दिस. पहा आता, थोडस लक्ष द्यायचंय. सगळ्यात पहिलं तर पेंटोज शुगर. ठीक आहे. आता पहा, या पेंटोज शुगर मध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलं होतं. समजा एक रायबोज शुगर जर आपल्याला ड्रॉ करायची असेल, अशा पद्धतीची, तर याचा फॉर्म्युला काय आहे रायबोज शुगरचा, C5H10O5. तर CH2OH HOH HOH, इथं सुद्धा HOH है ना, 1 2 3 4 5 ऑक्सिजन. तर इथं आता नायट्रोजन बेस अटॅच असल्यामुळे आपण इथं काही ड्रॉ करणार नाहीये. इथं काय असेल, एन बेस असेल. आता आपल्याला फॉस्फेट ग्रुप या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे. तो कसा ड्रॉ करा, तर तेच आपल्याला इथं बघायचं आहे. पहा, द फॉस्फेट ग्रुप विल बी
पहा आता इथं काय असेल, HOH HOH आणि इथं असेल न्यूक्लियोटाइड. आता सपोज तो न्यूक्लियोटाइड कोणता आहे, सपोज इट इज ॲडेनाइन. ठीक आहे, आता याला आपण एक बेसिक कन्सिडर करू. प्युरिन आहे, डबल सायक्लिक आहे म्हणून त्याला मी 2 रिंग ड्रॉ केल्या, किंवा सिम्पली यू कॅन से दॅट इट इज ॲडेनाइन. ठीक आहे, आता काय राहिलं तर फॉस्फेट ग्रुप आहे ना. इथं परत हा लोअर साईडला काय असेल, पेंटोस शुगर असेल है ना. आता इथं फॉस्फेट ग्रुपचे अरेंजमेंट लक्षात घ्यायचे तुम्हाला. इथं CH2OH असते की नाही, तर पहा मी H खाली ड्रॉ केलाय आणि जो ऑक्सिजन आहे तो या ठिकाणी ड्रॉ करतो इथं O. पण फर्स्ट आणि सेकंड न्यूक्लियोटाइडच्या मधात काय असते, हा फॉस्फेट. एक सिंगल फॉस्फेट ग्रुप जर ड्रॉ करायचा असेल तर तो आपण ड्रॉ करतो P डबल बॉन्ड है ना, O H3PO4 म्हणजे ऑक्सिजन 4 असतात आणि इथे H पण तुम्ही ड्रॉ करू शकता, OH. ठीक आहे, आता या ठिकाणी पहा, इथे जर मला P ड्रॉ करायचा असेल तर इथे मी P ड्रॉ केला, डबल बॉन्ड OH अशा पद्धतीने. इथं सुद्धा HOH हा ऑक्सिजन, इथं P. पहा तुमच्या लक्षात येत आहे का. परत इथं नेक्स्ट न्यूक्लियोटाइड असेल, इथं पेंटोस शुगर सोपेट सायटोसिन, CH2H. म्हणजे इथं क्लिअर लक्षात येऊ राहिलं आपल्या का या ठिकाणी ऑक्सिजन जो राहतो तो अशा पद्धतीनं अटॅच असेल, HOH. इथे या हायड्रोजनची गरज नाही, कारण ऑक्सिजन हा डबल बॉन्ड तयार करत असतो ना. तर एक बॉन्ड हा आणि एक बॉन्ड दुसरा इथं पण ऑक्सिजन सोबत 2 बॉन्ड तयार झालेच आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्ही ड्रॉ करू शकता. इथं समोर परत एक न्यूक्लियोटाइड असेल. सो हिअर द मॉलिक्युलर डायग्राम ऑफ द RNA कॅन बी ड्रॉ लाईक दिस. सिंपल आहे, कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन ठेवू नका, कारण आपल्याला फक्त न्यूक्लियोटाइड ड्रॉ करायचा आहे. कशा पद्धतीनं, तर एक सिंगल न्यूक्लियोटाइड म्हटलं तर त्याच्यात 3 कंपोनंट असले पाहिजे. पेंटोस शुगर, ठीक आहे, पेंटोस शुगर ड्रॉ केली आपण, ठीक आहे. त्याला एन बेस अटॅच काढला, समजा हे डायग्राम इथं दाखवलेली आहे आपण. एन बेस अटॅच दाखवला, युरासिल. आता राहिला फॉस्फेट, फक्त फॉस्फेट मी डिटेलमध्ये ड्रॉ केला. पेंटोस शुगरच्या 5th कार्बन कुठं असतो, रिंगच्या बाहेर. CH2 पहा इथं CH2OH आहे, मग CH2 इथं ड्रॉ केला. आता राहिला काय, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. तर हा ऑक्सिजन मी इथं ड्रॉ केला वर. हायड्रोजन कॉली ड्रॉ केला, कारण ऑक्सिजन ऑलरेडी 2 बॉन्ड तयार केले आहेत. मग हाच ऑक्सिजन फॉस्फेट ग्रुप सोबत आपण दाखवला PO4, म्हणजे इथं फॉस्फोरिक ऍसिड येऊन गेलाय. आणि या फॉस्फेटचाच ऑक्सिजन कोणासोबत शेअर केला, नेक्स्ट न्यूक्लियोटाइड सोबत. फॉस्फोडायस्टर बॉन्ड आहे हा पूर्ण, म्हणजे दिस इज द सिंगल स्ट्रँड ऑफ RNA मॉलिक्यूल. इथं कोणता बॉन्ड असेल, हा फॉस्फोडायस्टर बॉन्ड आहे. तर अशा पद्धतीनं एक मॉलिक्युलर डायग्राम तुम्हाला RNA ची ड्रॉ करता यायला पाहिजे. ठीक आहे. आय थिंक देर इज नो एनी कन्फ्युजन रिलेटेड टू दी स्ट्रक्चर ऑफ RNA. तुम्हाला पेपरमध्ये विचारले तर तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये डायग्रामच लक्षात ठेवायचे, त्याच्यामुळे हा एवढा पार्ट लक्षात ठेवा. यातला कोणता एक सिंगल RNA न्यूक्लियोटाइड असतो, तर दिस वन. हा झाला एक सिंगल न्यूक्लियोटाइड, RNA न्यूक्लियोटाइड. Okay, so these are the general
प्रॉपर्टीज अँड द स्ट्रक्चर ऑफ दी आरएनए. आता एवढ्या बेसिसवर आपण डीएनए आरएनए मधले किती सारे डिफरन्सेस काढू शकतो. ठीक आहे, कारण जेव्हा आपण आरएनएचे टाइप्स बघू तेव्हा सुद्धा आणखी काही पॉइंट्स येतील. बट जस्ट ट्राय टू कम्पेअर बिटवीन द डीएनए अँड आरएनए. ठीक आहे, आपण आता याला इरेज करूया. Just have a look on a difference between DNA and RNA. नंबर 1, तुम्ही डायरेक्ट न्यूक्लियोटाइड किंवा त्याचा लॉंग फॉर्म लिहू शकता. इट स्टँड्स फॉर डीऑक्सी राइबो न्यूक्लिक ऍसिड. या ठिकाणी राइबो न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे. आता जर न्यूक्लियोटाइडचा डिफरन्स विचारला, कोणता न्यूक्लियोटाइड डीएनए मध्ये असतो आणि कोणता आरएनए मध्ये, तर सिम्पली डीएनए न्यूक्लियोटाइड, आरएनए मधला आरएनए न्यूक्लियोटाइड. इट इज मेड अप ऑफ deoxyribo nucleotide. It is made up of ribonucleotides. ओके. पेंटोज शुगर कोणती असते डीएनए मध्ये, कोणती असेल? deoxyribose sugar, and here there will be the ribose sugar. नायट्रोजन बेस कोणकोणते असतात? द एन बेसेस आर ॲडिनाइन, थायमिन, सायटोसिन अँड ग्वानाइन. इथं ॲडिनाइन, युरासिल, सायटोसिन अँड ग्वानाइन. त्याच्यानंतर 5th पॉइंट, इट इज द genetic material in almost organism, and it is genetic material in plant viruses only. लक्षात येत आहे का? त्याच्यानंतर लास्ट पॉइंट विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्सेस तर खूप काढायचे तुम्हाला. It is double stranded structure and it is single stranded structure. Okay, so in this way we can easily compare between the both type of nucleic acid, that means DNA and the RNA. जेव्हा ऍक्च्युअली आपण टाइप्स ऑफ द आरएनए बघू, कारण डीएनए मध्ये सुद्धा टाइप्स असतात. बरं, अशा टाइपचं कन्फ्युजन कधी कधी होऊ शकतं की आरएनए हॅव द टाइप्स जे आपण बघणार आहोत अँड डीएनए डू नॉट हॅव द टाइप. ऍक्च्युअली डीएनए मध्ये टाइप असतात. ए टाइप ऑफ डीएनए, बी टाइप ऑफ डीएनए, झेड टाइप ऑफ डीएनए इज ऑल्सो देअर. ठीक आहे, पण तो एनसीईआरटीतला पार्ट असल्यामुळे आपण त्याला या ठिकाणी सध्या डिस्कस करणार नाहीये. जेव्हा आपण ऍक्च्युअली 12th मधला पार्ट बघू तेव्हा तुम्हाला डीएनएचे टाइप सुद्धा शिकवले जातील. तर हा झाला आपला आजचा पार्ट. ठीक आहे.